शेवटी तुमच्या गुणपत घ्यावं लागतंय आपल्याला. लक्ष देऊन ऐका. का तरुण मुलांना सत्याचं कार्यकर्ते करा? कारण माणसं काही म्हातारे लोक काही बिअर बारला जात नाही, काही धिंगाणा करत नाही, डीजे समोर नाचत नाही. आज जर सर्वच महाराष्ट्रातला तरुण माझ्या संप्रदायाला जोडला, महाराष्ट्रातला तरुण जर माझ्या सांप्रदायिक कीर्तनकारासमोर आला, तर मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला शाश्वती देतो, भविष्यात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी इतिहास घडवला तो म्हातारपणात नाही, तरुणपणात घडवलाय. संभाजी राजांचं नाव घेतोय आपण. म्हातारपणी कार्य केलं का? तरुणपणात केलंय. स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलंय वयाच्या 16व्या वर्षी. शंकराचार्यांनी शंकर भाष्य नावाचा ग्रंथ लिहिला वयाच्या 16व्या वर्षी. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला 17व्या वर्षी का 16व्या वर्षी? 16व्या वर्षी. ज्ञानोबराय सारख्या माझ्या आईने ज्ञानेश्वरी सांगितली कितव्या वर्षी वयाच्या? मग बडबड नको, शांत बस. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरी. परवा दिवशी एक वयस्कर माणूस मला म्हणे, महाराज अहो त्यांच्या गळ्यात माळा नाही, नका का नशे तरी त्यांना सत्याचे कार्यकर्ते करा. तो पहिल्या वर्षी माळ घालणार नाही, दुसऱ्या वर्षी माळ घालणार नाही, पण तिसऱ्या वर्षी आमच्यासारखा तरुण कीर्तनकार पाहिल्यानंतर ज्यावेळेस तो हार घालायला गळ्यात येईल त्यावेळेस त्यालाही लाज वाटेल, गड्या आपण तर हार घालायला चाललो, महाराजाला आपल्या गळ्यामध्ये माळ नाही, लाज काज का होईना तो माळ घातल्याशिवाय राहणार नाही. हे बेनिफिट फक्त सत्याचं आहे.